अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 2101 मधील आरशी कॉम्प्लेक्स या कथित अनधिकृत बांधकामावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अब्दुल हाफिज इस्माईल शेख यांनी गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी नगर परिषद कार्यालयाच्या गेटजवळ आमरण उपोषण सुरू केले होते। नगर परिषद प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। शेख यांनी या प्रकरणी नगर परिषदेकडे तक्रार करून संबंधित बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 नुसार तातडीने व अंतिम कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती। तसेच या प्रकरणात दोषी अधिकारी व संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती। दरम्यान नगर परिषद प्रशासनाने शेख यांना दिलेल्या लेखी पत्रात संबंधित बांधकामाबाबत यापूर्वी कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तसेच उपलब्ध कागदपत्रांचा आढावा घेऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे। या लेखी आश्वासनानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार कार्यालयाच्या स्तरावर प्रत्यक्ष शहानिशा करून 30 दिवसात कार्यवाही करण्यात येईल। तसेच संबंधित इमारतीचे मालक तसेच सद्यस्थितीतील मालमत्ता धारक यांना 19 ऑगस्ट 2026 रोजी नोटीस बजावण्यात येईल। तसेच सर्व संबंधितांची आणि नगर परिषद कार्यालयाची 30 ऑगस्ट 2026 पूर्वी संयुक्त बैठक आयोजित करून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल असे प्रशासनाने लेखी आश्वासनात नमूद केले आहे। नगर परिषदेकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर अब्दुल हाफिज शेख यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आणि मुख्याधिकारी अजित निकत यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली। आता नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 19 ऑगस्टला नोटीस बजावून 30 ऑगस्ट पूर्वी संयुक्त बैठक घेण्यात येते का आणि त्यानंतर अनधिकृत बांधकामाबाबत नेमकी कोणती कायदेशीर कारवाई केली जाते याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।